विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण अँगल टेस्ट ऑफ सिमिलरिटी पाहिली. आज आपण त्याचा सेकंड पार्टचा विचार करणार आहोत. अँगल टेस्टच्यामध्ये आपण जो विचार करणार आहोत तो साधारणतः असा असेल. समजा हे दोन ट्रँगल आहेत आणि ह्या दोघं ट्रँगलमध्ये सपोज हा अँगल आणि हा अँगल, त्याच्यानंतर हा एक अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही जर कॉन्ग्रंट असतील तर हे दोन्हीही ट्रँगल हे सिमिलर आहेत असं आपल्याला समजता येईल. याचं कारण दोन जर अँगल, एखाद्या त्रिकोणाचे दोन त्रिकोण जर अनुक्रमे एकरूप असतील तर तिसरा ॲटोमॅटिक एकरूप राहणार आहे. याचं कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज जर 180 असेल आणि याचं आणि याचं माप सारखं असेल, याचं आणि याचं माप सारखं असेल, याचा अर्थ या दोघांची बेरीज जर एकच असेल तर 180मधून ही दोघांची बेरीज जर वजा केली तर उरणाऱ्या कोणाचं माप हे सुद्धा सारखंच राहणार आहे आणि ॲटोमॅटिक हा कोणसुद्धा सारखाच राहणार आहे. म्हणून ही टेस्ट काय सांगते, फॉर अ गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स for a given 1-to-1 correspondence between the vertices of two triangle, between the vertices of two triangle, if two angles of one triangle, if two angles of one triangle are congruent with the corresponding, are congruent to the corresponding two angles of other triangle, then the two triangles are similar. Then the two triangles are similar. म्हणजे दोन त्रिकोणांच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांशी, संलग्न कोणांशी अनुक्रमे जर एकरूप असतील तर हे दोन्हीही अँगल हे समरूप असतात, दोन्हीही ट्रँगल हे समरूप असतात. तर ते कोणत्या टेस्टनुसार? अँगल टेस्टनुसार. आता आपल्याला म्हणता येईल, इन अबव फिगर, वरच्या फिगरमध्ये काय दिलेलं आहे, आपण यांना नाव देऊया त्रिकोणांना. सपोज हा L, M, N आणि याला नाव देऊया R, S आणि T. तर अशा पद्धतीचे जर दोन त्रिकोण असतील आणि या दोन्ही त्रिकोणांमध्ये L, M, N 1-to-1 करस्पॉन्डन्स R, S, T अशा पद्धती जर त्याच्यामध्ये 1-to-1 करस्पॉन्डन्स असेल आणि अँगल M कॉन्ग्रंट अँगल S आणि अँगल N कॉन्ग्रंट अँगल T, देअरफॉर बाय अँगल टेस्ट, म्हणजे अँगल टेस्टनुसार ट्रँगल L, M, N सिमिलर ट्रँगल R, S, T. तर अशा पद्धतीने 6 अटीच्या पैकी याच्यामध्ये फक्त 2 अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलं की दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या 3 बाजू प्रमाणात असणं आणि 3 कोन एकरूप असणं आवश्यक आहे. या 6 गोष्टींपैकी इथे फक्त 2 कोन एकरूप आहेत. तिसरा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या बाजूंची बेरीज 180 असते. या गुणधर्मानुसार
तिसरा ॲटोमॅटिक एकरूप होतो आणि म्हणून 6 पैकी केवळ 2 अटींची पूर्तता असली तरी हे दोन्ही त्रिकोण आपल्याला सिमिलर आहेत असं सांगता येऊ शकतं. आणि म्हणून ह्या 2 अटी आहेत त्या दोन्ही अँगलच्या आहेत. म्हणून या थेरमला किंवा या सिमिलॅरिटीच्या टेस्टला काय म्हटलं जातं, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी असं म्हटलं जातं. याच्यानंतरची तिसरी टेस्ट आहे ती आहे साईड अँगल साईड टेस्ट. तुम्हाला आता नावावरूनच लक्षात येईल की साईड अँगल साईड टेस्टमध्ये साधारणतः काय राहणार आहे. तर समजा 2 त्रिकोण असतील अशा पद्धतीचे आणि या दोन्ही त्रिकोणांच्या मध्ये आपण जर विचार केला तर याच्यामध्ये 2 साईड आवश्यक आहे. म्हणून याला नाव दिलं सपोज ABC आणि याला नाव दिलं PQR. समजा ही बाजू 4 आहे, ही 2 आहे, ही 5 आहे, सॉरी ही 4 घेतली, ही समजा 3 आहे, तर ही 1.5 आहे. तर अशा पद्धतीने आलं आणि यांच्यामध्ये हे 2 कोण, हा एक कोण आणि हा एक कोण, हे दोन्ही जर एकरूप असतील. आता बाजू प्रमाणात आणि कोण एकरूप असं असणं आवश्यक आहे. असं असेल तर या दोन्हीही जे ट्रँगल आहेत हे काय राहतील, सिमिलर राहतील. मग याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल फॉर अ गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स, फॉर अ गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स between the vertex of two triangle, between the vertex of two triangle, if two sides of one triangle, if two sides of one triangle are proportional to the corresponding sides of the other triangle and the angles included by them are congruent, then the two triangles are similar. Then the two triangles are सिमिलर. तर 2 ट्रँगल केव्हा सिमिलर राहणार आहे, जेव्हा एका विशिष्ट एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 2 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजूंशी संगत बाजूंशी प्रमाणात असतील आणि या दोन्ही बाजूंच्या मध्ये असणारा कोन हा त्याच्या संगत असणाऱ्या 2 बाजूंच्या मधल्या कोनाशी अनुक्रमे एकरूप असेल, तेव्हा हे दोन्ही त्रिकोण हे समरूप असतात. ही टेस्ट दाखवण्यासाठी आपल्याला इन अबव फिगर याच्यामध्ये 1-to-1 करस्पॉन्डन्स काय येणार, ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स PQR, त्याच्यानंतर AB अपॉन PQ इज इक्वल टू, इथे काय येणार आता BC अपॉन QR बरोबर. काय येणार ही आता बघा, आता AB अपॉन PQ किती आहे, 4/2 बरोबर. ही काय येणार आता BC अपॉन QR 3/1.5, 3/1.5, तर याचा आन्सर येणार 2. तर यांचं जे प्रोपोर्शन आहे हे दोघांचं सारखं आहे. आणि दुसरी गोष्ट, अँगल B कॉन्ग्रंट अँगल Q, देअरफॉर
असा आहे. म्हणूनच बाय आपल्याला लगेच लक्षात येतं साईड अँगल साईड साईड अँगल साईड साईड अँगल साईड बाय SAS टेस्ट ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. तर ह्या टेस्टनुसार हे दोन्हीही फिगर जे असतील ते सिमिलर असणार आहेत. तिसरा याच्यातला जो भाग आहे ती टेस्ट आहे साईड 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 टेस्ट. म्हणजे आपल्याला तुम्हाला लक्षात येईल आता की साईड साईड टेस्ट काय सांगेल साधारणतः SSS टेस्ट. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की दोन ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी काय काय आवश्यक आहे. 3 साइड्स प्रोपोर्शनमध्ये म्हणजे प्रमाणामध्ये आणि दुसरं 3 अँगल्स आर कॉन्ग्रंट. साईड प्रोपोर्शनमध्ये म्हणजे काय की पहिला समजा ABC असेल आणि दुसरा त्रिकोण समजा PQR असेल तर काय होणार आहे यांच्यामध्ये 1 to 1 अशी करस्पॉन्डन्सी असेल तर एक एक साईड अशी AB/PQ ह्या बाजूचं गुणोत्तर नंतर BC/QR यांचं गुणोत्तर आणि AC/PR यांचं गुणोत्तर हे काय येणार आहे सेम येणार आहे. हे तिन्ही गुणोत्तर जेव्हा सेम येतील तेव्हा ह्या बाजू प्रमाणात आहेत. आणि तुम्हाला त्रिकोण तर एकरूप असणं माहिती आहे. जर SS टेस्ट असेल तिघं साईड असतील त्याचा अर्थ एका त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी अनुक्रमे प्रमाणामध्ये असतील तर ते दोन्हीही त्रिकोण काय राहतील SSS या टेस्टनुसार काय राहणार आहेत सिमिलर राहणार आहेत. सपोज मी हा एक त्रिकोण घेतला असा आणि दुसरा असा एक त्रिकोण घेतला आणि मग मी इथे म्हटलं की सपोज ही आता 6 आहे ही 3 आली ही 8 आली ही 4 आली. सपोज याच्यामध्ये थोडा चेंज करू आपल्याला पायथागोरसचं थेरम पण त्याच्यातून प्रूव्ह झालं पाहिजे. सपोज ही 3 आहे ही 4 आणि ही 5 आहे तेव्हा ही 6 येईल ही 10 येईल आणि ही 8 येईल. तर अशा पद्धतीचे 2 त्रिकोण असतील. याला नाव देऊ तुम्ही आता हा XYZ ट्रायंगल आहे आणि याला नाव देऊया आपण PQR देऊया. तर या दोन्ही त्रिकोणांच्यामध्ये आपल्याला गुणधर्म काय सांगते फॉर अ गिवन 1 to 1 करस्पॉन्डन्स for a given 1 to 1 correspondence between the vertex of two triangle between the vertex of two triangle if three sides of one triangle are proportional to the 3 corresponding sides हा शब्द महत्त्वाचा आहे of other triangles then the two triangles are similar. तर 2 त्रिकोण समरूप असण्यासाठी एका त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी जर एका विशिष्ट दिलेल्या एकास एक संगतीनुसार जर प्रमाणामध्ये असतील तर ते दोन्हीही त्रिकोण हे समरूप असतात सिमिलर असतात असं आपल्याला सांगता येईल. इन अबव फिगर याच्यामध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स कशी आहे XYZ 1 to 1 करस्पॉन्डन्स PQR
या व्हर्टायसेसमध्ये अशा पद्धतीने 1 to 1 करस्पॉन्डन्सी आहे. आणि इथे आता XY अपॉन PQ इज इक्वल टू YZ अपॉन QR इज इक्वल टू XZ अपॉन PR. करून पाहूया आपण. XYचं घेऊया. 6 अपॉन PQ 3 इज इक्वल टू इथे आता YZ 8 अपॉन 4 इज इक्वल टू 10 अपॉन 5 3 दुने 6 4 दुने 8 5 दुने 10. याचं प्रोपोर्शन किती येणार आहे? तिघांचं सेम 2 येणार आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल देन बाय SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ट्रँगल कोणता XYZ सिमिलर ट्रँगल PQR. तर हे दोन्हीही ट्रँगल या एकास एक संगतीनुसार आपल्याला सिमिलर आहेत असं सांगता येईल. आता याच्यामध्ये सिमिलर ट्रँगलच्या मध्ये 3 गुणधर्म आहेत. काय आहेत ते? प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रँगल. सिमिलर ट्रँगलमध्ये काय प्रॉपर्टी असते? पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी याचा अर्थ काय? प्रत्येक ट्रँगल हा स्वतःशी सिमिलर असतो. म्हणजे काय? ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल ABC. प्रत्येक ट्रँगल हा स्वतःशी सिमिलर असतो. सेकंड सिमेट्री. सिमेट्री याचा अर्थ काय? की एक ट्रँगल हा दुसऱ्याशी समरूप असेल तर दुसरा पहिल्याशी असेल. म्हणजे ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल PQR. देअरफॉर ट्रँगल PQR सिमिलर इथे कॉन्ग्रंट होऊन गेलं. सिमिलर ट्रँगल ABC. म्हणजे प्रत्येक त्रिकोण स्वतःशी सिमिलर असतो. पहिला जर दुसऱ्याशी सिमिलर राहिला तर दुसरा पहिल्याशी सिमिलर राहतो. आणि तिसरा गुणधर्म आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. ट्रान्झिस्टिव्हिटी याचा अर्थ काय? सपोज ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल PQR. त्याच्यानंतर ट्रँगल PQR सिमिलर ट्रँगल XYZ. देअरफॉर ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल XYZ. म्हणजे काय? हा ABC हा पहिला त्रिकोण आहे, PQR हा दुसरा त्रिकोण आहे आणि XYZ हा तिसरा त्रिकोण आहे. म्हणजे पहिला त्रिकोण दुसऱ्याशी सिमिलर असेल, दुसरा त्रिकोण हा तिसऱ्याशी सिमिलर असेल तर याचा अर्थ पहिला आणि तिसरा हे दोन्हीही त्रिकोण सिमिलर असतात. म्हणजे पहिला दुसऱ्याशी असेल सिमिलर, दुसरा तिसऱ्याशी असेल, याचा अर्थ पहिला हा तिसऱ्याशी आपोआप सिमिलर असतो असा त्याचा अर्थ आहे. आपण इथे तिघं ज्या टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आहेत त्या चौघं पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याची आपण प्रॉपर्टीज पाहिल्या आहेत. उद्याच्या तासाला मित्रांनो आपण विचार करणार आहोत या सिमिलर ट्रँगलवरचे असणारे क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.3 मधले. 1.3 आपल्याला सिलेबसमध्ये जवळपास पूर्ण आहे म्हणून उद्याच्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 1.3चा विचार करणार आहोत. 1.3 मधले प्रश्न आपले संपले म्हणजे आपलं एक थेरम शिल्लक राहिले याच्यातलं आणि ते थेरम संपलं की मग हे चॅप्टर आपलं संपलेलं असेल. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.